रात्री 3 वाजलेत. सगळे झोपलेत. घर शांत आहे. फक्त तुम्ही जागे आहात आणि तुमचा मेंदू बंद होत नाही. रात्री 3 वाजता तुमचा मेंदू तुम्हाला सांगतो, आता सगळं आठव. आणि तुम्ही आठवता सगळं. उद्याच्या मीटिंगपासून 10 वर्षांपूर्वी बोललेल्या एका चुकीच्या वाक्यापर्यंत. हे तुमच्याबरोबर झालंय का? की सकाळी उठता तेव्हा छातीत एक जडपणा असतो. कारण काय माहीत नाही. की कुठल्याही गोष्टी आधी काय होईल जर किंवा काय होईल तर हा प्रश्न येतो. आधी उत्तर कधीच येत नाही. आधी फक्त भीती येते की तुम्ही ठीक असता, पण ठीक असताना सुद्धा काहीतरी चुकतंय असं वाटतं. जर या 3 पैकी एक तरी तुमची गोष्ट आहे तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. आणि आज मी एक गोष्ट सांगणार आहे जी तुम्हाला कधीच कोणी सांगितली नसेल. आज या व्हिडिओमध्ये एन्झायटी म्हणजे काय, 7 खुणा जे कदाचित तुम्हाला माहीत नाहीत आणि 5 अशा गोष्टी ज्या आज आणि आत्ता करता येतील. शेवटपर्यंत राहा, कारण शेवटची गोष्ट तुमचे आजवरचे एन्झायटीबद्दलचे जे विचार होते ते कदाचित बदलतील. एन्झायटीबद्दल लोक काय म्हणतात मला माहीत आहे, कारण तुम्हाला ते ऐकावं लागलंच असेल कधी ना कधी. कोणी म्हणतात हे नाटक आहे, ड्रामा करतोस किंवा ड्रामा करतेस. एन्झायटी नाटक नाही. एन्झायटी म्हणजे शरीरात खरोखर आग लागलेली असते. ॲड्रेनलाईन सुटतो, हार्ट रेट वाढतो, श्वास जड होतो. हे सगळं खरं असतं. तुमचं शरीर खोटं बोलत नाही. आणखी काहीजण म्हणतात ओव्हर रिॲक्ट करतोस. एवढं काय झालंय? अँक्शियस माणूस ओव्हर रिॲक्ट करत नाही. अँक्शियस माणसाला तुमच्यापेक्षा जास्त फील होतं, जास्त. आणि त्याला ते हँडल करण्याची ट्रेनिंग कधी कोणी दिलेली नसते. आणखीन काहीजण म्हणतात एन्झायटी आजकालची फॅशन आहे. फॅशन म्हणजे एन्झायटी छान वाटते म्हणून कोणी निवडतं. रात्री 3 वाजता झोप नाही, छातीत धडधड, श्वास घेता येत नाही आणि हे फॅशन म्हणतात. फॅशन असती तर लोकांनी ती कधी सोडून टाकली असती. आणि सगळ्यात टोचणारी कमेंट, तू वीक आहेस. स्ट्रॉंग लोकांना एन्झायटी होत नाही. आता हे ऐका, एन्झायटी सगळ्यात जास्त कुणाला होते? ज्यांना सगळ्यात जास्त जबाबदारी वाटते, ज्यांना सगळ्यात जास्त केअर करू वाटतो, ज्यांना फेल होण्याची सगळ्यात जास्त भीती असते, कारण त्यांनी सक्सीड होण्यासाठी खूप प्रयत्न केलेले असतात. एन्झायटी वीक लोकांना होत नाही. एन्झायटी अशा लोकांना होते ज्यांना जास्त प्रयत्न केलेले असतात. मग एन्झायटी म्हणजे नक्की काय? मी 3 गोष्टींमध्ये सांगतो. पहिली, एन्झायटी म्हणजे आग आहे, पण ती आग तुम्हाला जाळत नाही. ती तुम्हाला आतून शिजवते. बाहेरून दिसत नाही, पण आत सतत धगधगत असते. तुम्ही बोलत असता, हसत असता, काम करत असता आणि आत ती आग असते. दुसरी, एन्झायटी म्हणजे भविष्यात जगणे. डिप्रेशन भूतकाळात अडकवतो, एन्झायटी भविष्यात धावते. अँक्शियस माणूस आत्ता इथे कधीच नसतो. तो उद्याच्या संकटात असतो जे अजून आलेलं नाही. तो परवाच्या मीटिंगमध्ये असतो, तो पुढच्या महिन्याच्या बिल्समध्ये असतो. प्रेझेंट मुवमेंट त्याच्यासाठी फक्त एक पासिंग स्टेशन असतं, थांबणं नाही. आणि तिसरी, सगळ्यात महत्त्वाची, एन्झायटी म्हणजे मिसडिरेक्टेड लव्ह आहे. तुम्ही खूप केअर करता, इतकी की ती केअर तुम्हाला खाऊन टाकते. तुम्ही सगळ्यांची काळजी घेता आणि त्या काळजीत स्वतःची काळजी घेणं विसरता. एन्झायटी ही तुमची वीकनेस नाही, हे तुमच्या हार्टचं ओव्हरफ्लो आहे. मला 2 व्यक्तींबद्दल सांगायचं आहे ज्यांना कुणी अँक्शियस म्हणणारच नाही, कारण ते स्ट्रॉंग दिसत होते. एक स्त्री होती, 38 वर्षांची, घरातली सगळ्यात रिलायबल व्यक्ती. तिच्या आईचे ऑपरेशन झाले होते, नवऱ्याची नोकरी गेली होती, तरीही तिने सगळं सांभाळलं. मुलांची बोर्ड एक्झाम तिनेच प्लॅन केली. कुणाला प्रॉब्लेम आला की तिला लगेच कॉल करायचा. ती कधी नाही म्हणायची नाही. रात्री मात्र जेव्हा सगळे झोपायचे, ती स्वयंपाकघरात बसून
एकटी बसायची. छातीत सतत एक धडधड असायची. श्वास जड व्हायचा. उद्या काय होईल याचा विचार यायचा. ती कुणालाही सांगायची नाही, कारण ती स्ट्रॉंग होती आणि स्ट्रॉंग माणसांना अँक्झायटी होत नाही. खरं आहे ना? जे सगळ्यांची काळजी घेतात त्यांची काळजी कोण घेतं हा प्रश्न कधी कोणी विचारतच नाही. पण तीच माणसं अँक्झायटीमध्ये एकटी असतात. आता गोष्ट दुसरी. एक मुलगा होता 21 वर्षांचा. इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये शिकत होता. घरात सगळेच म्हणायचे हा हुशार आहे आणि तोही मानायचा. पण एक्झामच्या आधी त्याला काहीतरी व्हायचं. हात थरथरायचे, डोळ्यासमोर अंधार, श्वास घेता यायचा नाही. त्याने अभ्यास केलेला असला तरी पण पेपर समोर आला की डोक्यात शून्य व्हायचं. तो फेल झाला आणि पुन्हा झाला. लोक म्हणायला लागले आळशी आहे, मेहनती नाही. पण त्याला फक्त एकट्याला माहीत होतं की तो मेहनत करत होता. रात्रीचे 4-4 वाजेपर्यंत अभ्यास करायचा. फक्त त्याचा मेंदू एक्झामच्या दिवशी त्याची साथ देत नव्हता, कारण त्याचा मेंदू त्याच्यापेक्षा जास्त घाबरलेला असायचा. अँक्झायटी सगळ्यात जास्त कुणाला होते? जे सगळ्यात जास्त केअर करतात, जे सगळ्यात जास्त ट्राय करतात, जे सगळ्यात जास्त झटतात. हीच या आजाराची शोकांतिका आहे. आणि हे ऐका, जे ऐकल्यावर तुम्हाला कदाचित बरंही वाटेल आणि थोडंसं वाईटही वाटेल. इंडियामध्ये 4 कोटी माणसे अँक्झायटी डिसऑर्डरसोबत जगत आहेत. जगात 30 कोटी माणसे, म्हणजे ऑस्ट्रेलियाच्या लोकसंख्येपेक्षा जास्त माणसे आता अँक्झायटीमध्ये आहेत. आणि हे ऐका, त्यातले 75% कधीच कुणाला सांगत नाहीत. आणि का सांगत नाहीत? कारण अँक्झायटी असणाऱ्या व्यक्तींना प्रश्न पडतो की अँक्झायटीबद्दल बोललं की लोकांना काय वाटेल. म्हणजे अँक्झायटीबद्दल बोलण्यापासून अँक्झायटी स्वतःलाच रोखते. अँक्झायटीचा हा सगळ्यात हुशार युक्तिवाद आहे. आणि हा शेवटचा आकडा मला स्वतःला अस्वस्थ करतो. अँक्झायटी हे इंडियामधलं सगळ्यात अंडर रिपोर्टेड मेंटल हेल्थ कंडिशन आहे. म्हणजे लाखो माणसं रोज अँक्झायटीसोबत जगतात, कामावर जातात, घर चालवतात, मुलं वाढवतात आणि तरीही कुणाला काहीच माहीत पडत नाही. अँक्झायटी आहे हे कसं कळतं? या पुढच्या 7 खुणांनी. यातल्या सगळ्याच काही मेडिकल नाहीत, पण सगळ्या नक्कीच खऱ्या आहेत. पहिली, काय होईल जर हा प्रश्न आधी येतो, उत्तर नंतर. भीती वाटते. दुसरी, छाती धडधडत राहणे, बिना कारणाची. एखाद्या मीटिंग आधी, फोनवर बोलण्याआधी, कधीकधी फक्त उठल्यावर. तिसरी, झोप येते पण मेंदू बंद होत नाही. रात्री अचानक जाग येते आणि विचार सुरू होतात. चौथी, आणि हे सरप्रायझिंग वाटेल, अँक्शियस माणूस खूप वेळा अँग्री असतो, इरिटेबल असतो, छोट्या छोट्या गोष्टींवर जास्त रिॲक्ट करतो. लोक म्हणतात आजकाल चिडचिडा झाला आहे, पण ती चिडचिड म्हणजे अँक्झायटी आहे, कारण आतून एक प्रेशर असते जे सुटत नाही. पाचवी, शरीराची लक्षणे, डोकेदुखी, पोटात गोळा, हात थंड, श्वास जड. अँक्झायटी फक्त मनात राहत नाही, ती हळूहळू शरीरात उतरते. सहावी, रिअश्युरन्स हवी असते. सतत कन्फर्म करायचं असतं, ठीक आहे ना, मी बरोबर केलं आहे ना, होईल ना. आणि कन्फर्म झालं तरी पुन्हा डाऊट येतो. सातवी, आणि हे खूप कमी लोकांना माहिती आहे, अँक्शियस माणूस कधीकधी खूप काम दिसतो, कारण तो अँक्शियस आहे याबद्दल अँक्शियस असतो. तो अँक्झायटी लपवतो, तो परफॉर्म करतो, मी ठीक आहे, आणि तो परफॉर्मन्स सतत स्वतःची अँक्झायटी वाढवतो. अँक्झायटी काय येते या पुढील 4 गोष्टीत आपण जाणून घेऊया. 1. मेंदूची केमिस्ट्री. कॉर्टिसॉल आणि ॲड्रेनालाईन हे जास्त सुटतात. फाईट ऑर फ्लाईट रेस्पॉन्स जास्त सेन्सिटिव्ह होतो. हे तुमच्या कंट्रोलमध्ये नाही. 2. लहानपणी पाहिलेले. घरात टेन्शन असेल, इन्स्टेबिलिटी असेल, अनप्रेडिक्टेबिलिटी असेल, मेंदू शिकतो आणि सांगतो सतत अलर्ट राहा, आणि ती सवय जाता जात नाही. 3. आजचं जग.
नोटिफिकेशन्स, डेडलाईन्स, कंपॅरिझन्स. आपण असं जग बांधलं आहे जे एन्झायटीसाठी परफेक्ट आहे. आणि 4, काळजी करणं आणि काळजी घेणं यात फरक आहे. एन्झायटी एक घेतो आणि दुसरी विसरायला लावतो. तुम्ही काळजी करत राहता पण स्वतःची काळजी घेणं विसरता. हेच सुटायला हवं. आता मी 5 उपाय सांगतो, फक्त तुम्ही आणि तुमचा मेंदू. उपाय 1, 4, 7, 8 श्वास. आत्ता करा. 4 मोजत श्वास घ्या, 7 मोजत धरा आणि 8 मोजत सोडा. हे करताना एन्झायटी 50% कमी होते. हे सायंटिफिकली प्रूव्हन आहे. कारण तुम्ही मेंदूला सिग्नल देता, धोका नाही, श्वास घेऊ शकता. एन्झायटी अटॅक आला की आधी श्वास मग विचार, उलटं नाही. उपाय 2, काय होईल जर ला उत्तर द्या. एन्झायटी काय होईल जर विचारतं. तुम्ही उत्तर देत नाही, तुम्ही टाळता आणि ती एन्झायटी वाढवते. उत्तर द्या. काय होईल जर एक्झाममध्ये फेल झालो, तर पुन्हा देईन. काय होईल जर प्रेझेंटेशन बिघडलं, तर फिक्स करीन. काय होईल जर लोकांना नाही आवडलं, तर तो त्यांचा विचार आहे, माझा नाही. एन्झायटीला उत्तर द्यायला शिका. उत्तर आलं की मनातली आग कमी होते. उपाय 3, मला एन्झायटी आहे हे मान्य करा. हे सगळ्यात कठीण आहे आणि सगळ्यात पॉवरफुल पण. जेव्हा एन्झायटी येते, मनात म्हणा, हे एन्झायटी आहे, हे रिअल आहे, पण हे मी नाही. तुम्ही एन्झायटी नाही आहात, तुम्हाला एन्झायटी आहे. फरक आहे, खूपच मोठा फरक आहे. उपाय 4, शरीराला सांगा की धोका नाही. एन्झायटी बॉडीला फाईट और फ्लाईटमध्ये टाकते. बॉडीला परत आणायला शिका. थंड पाण्याने चेहरा धुवा. पाय जमिनीवर घट्ट ठेवा. फील करा. 5 गोष्टी डोळ्यांनी बघा. 4 गोष्टी स्पर्श करा. हे ग्राउंडिंग टेक्निक आहे, मेंदूला प्रेझेंटमध्ये आणतं. उपाय 5, एका व्यक्तीला सांगा, फक्त एकाच. मला एन्झायटी आहे हे 3 शब्द सांगा. एकाच व्यक्तीला, जो जज नाही करणार. तुम्हाला परफेक्ट सोल्युशन नको आहे. तुम्हाला फक्त एक व्यक्ती हवा आहे जो हे ऐकेल. आणि जर तुम्हाला असा कोणी व्यक्ती भेटला नाही तर आयकॉल आहे, नंबर दिलेला आहे, त्याच्यावर तुम्ही कॉल करू शकता. मोफत, गुप्तमध्ये आणि मराठीत. शेवटी मला एकच गोष्ट सांगायची आहे, ज्याचं मूळ कारण आहे हे व्हिडिओ बनवण्यासाठी. तुम्हाला एन्झायटी आहे याचा अर्थ तुम्ही वीक नाही. याचा अर्थ तुम्ही खूप डीपली जगत आहात. तुम्हाला सगळ्यांची काळजी वाटते. तुम्हाला चांगलं व्हायचं असतं. तुम्हाला फेल व्हायची भीती असते, कारण तुम्हाला सक्सीड व्हायचं असतं. एन्झायटी ही तुमची वीकनेस नाही. एन्झायटी म्हणजे तुमचं हार्ट इतकं मोठं आहे की ते मॅनेज करायला शिकायला वेळ लागतो आणि ते शिकता येतं. आणि जर आज हा व्हिडिओ बघताना कुठेतरी तुम्हाला वाटलं की हे मी आहे किंवा ही माझी लक्षणं आहेत, तर एकच गोष्ट लक्षात ठेवा, तुमचा मेंदू तुमचा शत्रू नाही, तो फक्त थकलेला आहे. थकलेल्या माणसाला शत्रू नाही म्हणत, त्याला आराम देतात. मन मोकळं इथेच आहे, दर आठवड्याला तुमच्यासाठी. सबस्क्राईब करा, बेल आयकन दाबा आणि कमेंटमध्ये सांगा तुम्हाला कधी एन्झायटी येते, कुठल्या परिस्थितीत. फक्त एक शब्द. थँक्यू.